या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ल्युकोरिया किंवा व्हाईट डिस्चार्ज संदर्भात. सो वजायनल डिस्चार्ज हा दोन प्रकारचा असतो. एक नॉर्मल वजायनल डिस्चार्ज आणि दुसरा आहे अबनॉर्मल डिस्चार्ज. तो नॉर्मल डिस्चार्ज हा प्रत्येक महिलेला होत असतो, कारण वजायनाचं पीएच मेंटेन करण्यासाठी, म्हणजे वजायनल एरियामध्ये कुठलेही इन्फेक्शन होऊ नये. त्यासोबतच जेव्हा ओव्ह्युलेशन होतं किंवा शरीरामध्ये थोडंफार जे हॉर्मोनल फ्लक्च्युएशन होतं त्यामध्ये जो डिस्चार्ज होतो त्याला नॉर्मल वजायनल डिस्चार्ज असं म्हणतात. आणि हा जो वजायनल डिस्चार्ज आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्मेल येत नाही किंवा इचिंग होत नाही, आणि हा एक डिस्चार्ज आहे तो एक माइल्ड डिस्चार्ज आहे. पण जो दुसरा आहे अबनॉर्मल डिस्चार्ज, त्यामध्ये काय होतं, हा डिस्चार्ज खूप अतिप्रमाणात असतो. त्यानंतर ह्यामध्ये खूप स्मेल येतो, वजायनल एरियामध्ये खूप अतिप्रमाणात इचिंगही होते. तर हे जे अबनॉर्मल डिस्चार्ज होण्यामागची काय काय कारण आहेत ती जाणून घेऊया. पहिलं जे कारण आहे ते म्हणजे फंगल इन्फेक्शन, किंवा त्याला ईस्ट इन्फेक्शन म्हणतात किंवा कॅन्डिडा इन्फेक्शन म्हणतात. ह्यामध्ये वजायनल एरियामध्ये खूप अतिप्रमाणात खाज येते आणि अतिप्रमाणात डिस्चार्जही होतो. दुसरं जे आहे ते म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन, स्पेशली बॅक्टेरियल वजायनोसिस. सो हे जे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्यामध्येही जो डिस्चार्ज आहे तो खूप अतिप्रमाणात असतो आणि त्या डिस्चार्जमधनं खूप स्मेलही येतो. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे एसटीडीज, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस, स्पेशली ट्रायकोमोनियासिस किंवा क्लमायडिया, अशा प्रकारचे जे इन्फेक्शन्स आहेत ते तुमच्या पार्टनरमुळे तुम्हाला होऊ शकतात आणि त्यामध्येही खूप अतिप्रमाणात डिस्चार्ज होतो आणि डिस्चार्जला स्मेलही येतो. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्हाला पीसीओडी हा आजार असेल किंवा त्या व्यतिरिक्त काही मेजर हॉर्मोनल प्रॉब्लेम्स होत असतील, तुमचे पिरियड्स वेळेवर येत नसतील, तर ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेही वजायनल पीएच जो आहे तो डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे ल्युकोरियाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे अलर्जिक रिएक्शन. सो तुम्ही जे काही अंडरगार्मेंट्स वापरता ते सिंथेटिक मटेरियलचे असतील तर त्यामुळे अलर्जिक रिएक्शन होऊ शकते आणि वजायनल एरियामध्ये खाज येऊ शकते. नंतर जर तुम्ही काही खूप सुवासिक असे साबण वापरत असाल किंवा व्ही वॉश, वजायनल वॉशेस जे येतात ते वापरत असाल, त्यामुळेही वजायनाचा पीएच जो आहे तो डिस्टर्ब होतो आणि वजायनल एरियामध्ये अलर्जिक रिएक्शन येऊ शकते, खाज येऊ शकते. इव्हन पीएच डिस्टर्ब झाल्यामुळे वजायनल एरियामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेसही वाढून जातात. तर ही सगळी कारणं आहेत अबनॉर्मल वजायनल डिस्चार्ज किंवा अबनॉर्मल ल्युकोरियाची.